नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आहे 6 ऑगस्ट आणि आज आहे माझा बर्थडे. सकाळपासून मूड ऑफ होता, मला माहेरी जायचं होतं आणि मिस्टरने मला काय माहेरी जाऊन दिलं नाही. ते म्हणाले की आपण तुझा बर्थडे इकडेच करू. मला मम्मी पप्पानी माझ्या बहिणीसुद्धा बोलवत होत्या आणि मी 8 दिवस आधी सांगितलेले की तुम्ही सर्वांनी या म्हणून. लग्न झालेली माझी बहीणसुद्धा तिच्या छोट्या बेबीला घेऊन येणार होती आणि मी बरेच काही ठरवलं होतं की छोट्या बेबीला घेऊन मांडीवरती तिला केक कट करायचा तिच्यासोबत. आणि मला तिकडे जाता नाही आलं आणि कोणीच नाही आलं. मी वाट बघत होते दिवसभर. शेवटी सोनी एकटी आली आणि माझा थोडासा मूड चेंज झाला आणि मिस्टर जॉबवरून येताना मला म्हणत होते की मी तुझ्यासाठी केक घेऊन येतो. तर मी म्हटलं की नको, आता लेट झालंय, माझा मूड पण नाही आणि केक आता कोण खाणार आहे, आपण आता जेवायला जाणार वगैरे. तर बड्डे निमित्त पार्टी करण्यासाठी बाहेर आलेलो जेवायला आम्ही. आणि लहान मुलांचं ही ओढ ती ओढ तसंच बाबूचं सुद्धा चालू होतं. एका जागेवर बसत नव्हता, टेबलवर बस, इकडे तिकडे धाव. आणि नंतर माझे जेव्हा बड्डेचे मम्मीने फोटोज पाहिले तेव्हा मम्मी म्हणते बड्डे गर्लच्या चेहऱ्यावरती 12 का वाजले. तर मी सर्वांना खूप मिस करत होते. आणि पार्टी तर केली पण आम्ही केक कट केला नव्हता. त्यामुळे सनी म्हणत होती की आपण घरी जाताना एक छोटासा केक घेऊन जाऊयात, बड्डे असं वाटत नाही आहे. आणि मग काय जाता तर सोनीने केक वगैरे घेतला. आणि माझ्या प्रत्येक म्हणजे सुखदुःखात मला माझी फॅमिली माझ्यासोबत लागते, त्याशिवाय माझा मूड बनत नाही. तसंच झालं बड्डेला सुद्धा. आणि घरी गेल्यानंतर केक कट केला आणि अशा पद्धतीने माझं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.